स्वर्गीय आनंद दिघे साहेब असते तर संजय निरुपम सारख्याच्या कानाखाली 2 वाजवले असतात त्यांनी। 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून राज्यात एक मोठा निर्णय लागू होणार आहे। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात रिक्षा चालकांसाठी मराठी भाषेचा वापर सक्तीचा करण्यात आला आहे। मराठीत संवाद न करणाऱ्या रिक्षा चालकांचे परवाने रद्द करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत। या निर्णयाला अनेकांकडून जोरदार समर्थन मिळत असताना काही अमराठी रिक्षा चालकांनी याला तीव्र विरोध दर्शवलाय। इतकंच नव्हे तर या विरोधात संपाचा इशाराही देण्यात आलाय। दरम्यान या मुद्द्यावर संदीप देशपांडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की मुंबईला धमक्या दिल्या जात आहेत की आम्ही रिक्षा चालवणार नाही, त्यामुळे मुंबई बंद होईल, पण लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे मुंबई नाही, इथं राहणारा मराठी माणूस म्हणजेच मुंबई आणि महाराष्ट्र आहे। त्यांनी पुढे कठोर शब्दात इशारा देत म्हटलं की महाराष्ट्र आणि मुंबईला कोणीही बाहेरचा वेठीस धरू शकत नाही, धमक्या देणाऱ्यांना धडा शिकवण्याची ही योग्य वेळ आहे। याचवेळी शिवसेनेचे संजय निरुपम यांनी या मराठी सक्तीच्या निर्णयाला विरोध दर्शवलाय। यावर प्रतिक्रिया देताना संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला। ते म्हणाले, आज जर आनंद दिघे असते तर त्यांनी अशी भूमिका घेणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला असता आणि एकनाथ शिंदे यांनीही यावर कठोर भूमिका घ्यायला हवी। आनंद दिघे असते तर 2 कानाखाली दिल्या असत्या, एकनाथ शिंदे यांनी एक तरी द्यावी। संपाचा इशारा देणाऱ्यांना उद्देशून त्यांनी आणखी एक इशारा दिला की एकदा संप करून दाखवा, मग महाराष्ट्राला कळू दे कोण कोणाला वेठीस धरू शकतं। हे भय्ये काही करू शकत नाही। इथे येऊन आव्हानं नाही द्यायची आम्हाला, भैयांनी तर अजिबात नाही। मी उत्तर भारतीय लोकांशी बोललो, त्यांची मराठी बोलायची तयारी आहे ना। हा संजय निरुपम कोण सांगणारा? जे उत्तर भारतीय रिक्षावाले आहेत किंवा टॅक्सीवाले त्यांची स्वतःची तयारी आहे, ते म्हणतात आम्ही मराठी बोलू म्हणून। याला काय खाज उठली आहे इथे येऊन मिटिंगा घ्यायची आणि बैठका घ्यायची? काहींच्या मते संवादातूनच हा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे, कारण जबरदस्तीनं नियम लादल्यास तणाव वाढू शकतो। तर काही जण ठामपणे सांगतात की स्थानिक भाषा शिकणं ही आवश्यक बाब आहे। एकूणच या घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबईतील भाषा आणि स्थानिक हक्कांचा मुद्दा चर्चेत आलाय। पुढील काळात प्रशासन आणि संबंधित पक्ष यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।